घुम्यासारखं सगळं मनातल्या मनात ठेवून फिरत राहायचं. आपल्या मनातलं कोणाशी तरी बोलावं असं नाही वाटत का ग? नाहीच कळणार आहे कोणाला. का नाही कळणार बाळा? मूल हा विषय कोणी विसरू देतं का बायकांना? तुझं काय होत असेल सगळं कळतंय आम्हाला. मूल म्हणजे सगळं आहे का? आणि हवंच असेल तर सरोगसी हा ऑप्शन आहेच की. अडॉप्ट पण करता येऊ शकतं. स्वतःचं नसलं तर खाणार आहे काय कोणी? तुझे तुझे किती क्षण राहिले. मी जेव्हा लग्न करून आली ना तेव्हा सासूबाईंची अपेक्षा होती की त्यांना लगेच नातवंडाची बातमी मिळाली. पण तसं काही होईना. काय काय ऐकायला लागलं होतं मला. तुला बाहेर मूल होण्याबद्दल बोलताना ऐकलं आणि खरंच वाटलं एकदम फारवड आहेस तू. मिळलेल्या नात्यांनी घरचं सांभाळतेस कळलं ग, पण काम काय करतेस? घर सांभाळणं, आपल्या माणसांची काळजी करणं कुल असू शकतच की. सुकलेल्या वाटांनी चमत्कारिक प्रकार आहे हा. म्हणजे नक्की काय झालंय कळेपर्यंतच वेळ गेला. काहीतरी ट्रीटमेंट असेल ना ह्याच्यावर. उन्हाळे सरले सारे तरीही वाटे मन. तू आणि मेघनाने जे सुरू केलंय ना ते बंद करायचं लगेच. तुझ्या बाबाची जागा कोणी नाही घेऊ शकत चिकू. आई, आपण मला बाबा शोधत नाही आहोत, तुला मित्र शोधतोय. रंग जरा सावला, रंग जरा सावला. फक्त आई होणं म्हणजे बाई होणं नसतं बाळा. तुझ्यासाठी बाई होणं म्हणजे काय हे तुझं तू ठरव. बाई म्हणजे काय याचं डेफिनेशन जी मोडून काढते ना ती खरी बाई.